हॅलो, शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। रात्री मी भाजीचा व्हिडिओ टाकलेला, कोणत्या बटाट्याच्या भाजीचा। तर माझ्याकडे ना भाजी उरलेली आहे बटाट्याची, शिवाय चपाती पण उरलेली। तर आपण ह्या बटाट्याच्या भाजीचा आणि ह्या चपातीचा कसा उपयोग करायचा। आता ही भाजी एकदम फिक्की आहे, फक्त मिरचीची आहे। तर आपल्याला टोमॅटो सॉस लावून तर नाही चालणार, कारण टोमॅटो सॉस पण गोड आहे। तर आपल्याला ही शेजवान चटणी लावायची आहे, कारण का ही शेजवान चटणी ही तिखट असते। तर आपल्याला ह्या चपातीला, मी ही चपाती घेतलेली आहे रात्रीची, ही बघा अशी अशी माझ्याकडे 2 चपात्या उरलेल्या आहेत रात्रीच्या। हे बघा एकदम मस्त आणि मऊ पण आहेत, काय अशा कडक नाही झालेले। तर आपल्याला ह्या चपातीला आपल्याला हे लावायचं, पूर्ण असा शेजवान चटणी लावून घ्यायची, तरच चव लागणार। नुसत्या भाजीच आपल्याला चव लागणार नाही, तर काय थोडा तिखटपणा आणि चमचमीतपणा पाहिजे, आंबट गोड असं। म्हणून मी असं पूर्ण असं लावून घेते। हे बघा तुम्हाला दिसतंय ना, असं पूर्ण मी ह्या चपातीला लावून घेतलेलं आहे अशी। तरच आपल्याला ह्या भाजीला चव लागेल, नाही तर अशी चपाती फिक्की फिक्की वाटेल, अशी गोडच वाटेल। असं आपल्याला असं मस्त असं चपातीला लावून घ्यायचं। नंतर आपल्याला भाजी लावायची, अशी भाजी एका साईडला घालायची, असं म्हणजे भाजी पण वाया जाणार नाही आणि आपली चपाती पण वाया जाणार नाही। असं मस्तपैकी अशी भाजी घालायची, एका साईडलाच घालायची। त्याचा भरपूर अशी भाजी ही बघा मी एका साईडलाच अशी पसरवलेली आहे। आणि आता काय करायचं, ही साईड आपल्याला अशी हे करायची, दुमडायची, म्हणजे आपल्याला असं फ्राय करता येईल। आता मी तवा ठेवलाय, तवा तापलाय। आता आपल्याला चांगलं असं जरा चव लागायला आपल्याला तेलाच्या ऐवजी मी तूप लावते। बटर असेल तर बटर पण चालेल, तर मी असं तूप लावून घेते। डालडा नाही, हा तूप आहे। ही चपाती मी अशीच ठेवते ह्याच्यावर, आणि आपल्याला ही चपाती आता खरपूस भाजून घ्यायची, अगदी कशी पण नाही, म्हणजे अशी भाजी पण आपल्याला चांगली अशी म्हणजे अशी खरपूस झाली पाहिजे, पराठा टाईप, तर तिला चव लागेल। तूप सोडलं ना की तिला अजून चव लागेल, तुम्हाला वाटणार पण नाही ही शिळी चपाती। आपल्याला चांगली दाबून दाबून शेकवायची, एकदम छान सुगंध येतो तूप लावला की। बघायची पण झाले का खरपूस, आणि तवा आपला तापलेला होता। आता मी हिला पलटी करते, ही बघा अशी कुरकुरीत आणि खरपूस झालेली आहे आपली चपाती। ही चपाती होते तोपर्यंत मी ह्या चपातीला लावून गेले, कमीत कमी आपल्याला 2 तरी, आणि माझे 2च उरलेले आहेत। काय नाही, ताज्या चपातीचं पण केलं तरी चालतं, पण यात कधी कंटाळा येतो आपल्याला शिळी चपाती खायला। कधी मी तर खाते, मी तर मला चहा चपाती खायची सवय, आणि मला ती शिळीच लागते, छान लागते गरम केलेली शिळी चपाती। मग ताजी चपाती नाही आवडत गरम केलेली, पण नेहमी नेहमी का आपण चपाती शिळी अशीच खायची, आणि भाजी पण उरलेली असते। तर ह्याला पूर्ण मी अशी लावून घेते। हे बघा मी टोमॅटो सॉस नाही लावला, कारण काय गोड असतो तो, म्हणजे मी भाजी पण गोड आणि टोमॅटो सॉस पण गोड, म्हणून मी हे लावते, शेजवान चटणी लावते। शेजवान चटणी कशी जरा तिखट असते, चांगली अशी। ह्याच्यात मिरची असतील तर आपल्याला नको असेल तर काढून टाकायची, कढीपत्ता मिरची। ही दुसरी चपाती मी तयार केलेली आहे। हे एका बाजूला मी असं पसरवून घेतलेलं आहे, असं मस्तपैकी। जे तुम्हाला अजूनही आवडत असेल तर अजूनही भरू शकता। इकडे पण आपली ही चपाती छान अशी खरपूस झालेली आहे। तर या बाजूला असा ते तूप सोडायचा, तूप सोडला तर अति छान लागते। अशी आपली खरपूस चपाती मस्तपैकी झालेली आहे बघा। मग खायला पण एवढी आवडेल ना, आपली शिळी चपाती पण वाया जाणार नाही, आपली भाजी पण वाया जाणार नाही। तर मी ही अशी भरून घेतलेली आहे, इथे पण सगळं असा भाजी लावलेली आहे, तिला मी आता अशी दुमडते, तव्यावर टाकते।
तूप सोडायचं. तूप का सोडायचं आहे की आपल्याला जरा खायला पण होईल, चव पण लागेल. तूप सोडायचं. तेल लावलं तरी काहीच हरकत नाही, पण त्याच्या आवडीवर असतं. तिला असं दाबून दाबून शेकवायची. अशी नरम नाही राहिली पाहिजे, अशी खरपूस अशी सँडविच टाईप झाली पाहिजे अशी. चपात्याचा सँडविच. त्याच्यात चटणी भरले बाबू. घरी यायची ना आमच्या फक्त शेजवान चटणी दिवसभर. तिला खूप आवडते. तिला म्हटलं तुला चपातीचं करून देते. ती नाहीच बोलवते. नाही आवडलं तर बघू मग काय करते. दाबून दाबून मी अशी चांगली शेकवलेली आहे. तुम्हाला मी अशी कापून दाखवते. अशी मस्त अशी कुरकुरीत सँडविच टाईप झालेली आहे बघा. कधी चपाती उरली तर असं करा आणि मुलांना द्या, स्वतः पण खा. आपली चपाती वाया जाणार नाही. त्या आवडीने मोठी माणसं पण खाऊ शकतील. ही दुसरी चपाती माझी झालेली आहे छानपैकी. असं तूप बीप लावून अशी मस्तपैकी झालेली आहे. आपल्याला पाहिजे इथे अशी कापायची, अशी नाही तर अशीच खायची. हे बघा अशी कापायची पाहिजे. आणि हे असं आतलं आवरण बघा किती छान दिसतंय बघा असं. चला कशी वाटली माझी चपाती मला नक्की सांगा. शिळ्या चपातीचं मी काय केलंय ते. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. बाय बाय.